पोलीस पाटील या पदासाठीची भरतीची जाहिरात विविध जिल्ह्यांतर्गत राबवली जात आहे. तर या अंतर्गत पाहू शकता बीड जिल्ह्याची 950 पेक्षा जास्त जागांसाठीची पोलीस भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे. तर याबाबतची अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे. 22 डिसेंबरची अधिकृत वेबसाईट आहे. यावर पाहू शकता उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या अंतर्गत पोलीस पाटील भरतीसाठीची आरक्षण सोडत नोटीस ही जाहीर करण्यात आली आहे. संपूर्ण वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलं आहे की प्रत्येक तालुका जिल्हा निहाय ही भरती प्रक्रिया पोलीस पाटील पदासाठीची बीड जिल्ह्यासाठीच्या 950 पेक्षा जास्त जागांसाठीची राबवली जाणार आहे. संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात. नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून सगळ्यात महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. व्हिडिओला सुरुवात करूयात. पाहू शकता ही 15 डिसेंबरची अगोदरची अपडेट आहे. पोलीस पाटील पदासाठी रिक्त पदे जे आहेत यासाठी आरक्षण सोडत बाबतची जाहीर नोटीस ही जाहीर करण्यात आली होती आणि यामध्ये वेळापत्रक आहे. जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे, गावनिहाय आरक्षण निश्चित करण्यासाठी 15 डिसेंबर ते 20 डिसेंबर या तारखांमध्ये हे पूर्ण प्रक्रिया केली जाणार आहे. त्याच्यानंतर आरक्षणावर आक्षेप मागवण्यासाठी 22 ते 26 डिसेंबर म्हणजे सध्याचा जो कालावधी आहे यावर आरक्षणावर आक्षेप मागवण्यासाठीची प्रक्रिया ही सुरू आहे. त्याच्यानंतर प्राप्त आक्षेपांवर निर्णय घेऊन गावनिहाय अंतिम आरक्षण हे जाहीर केले जाईल 30 डिसेंबर आणि त्याच्यानंतर जानेवारीमध्ये ही जाहिरात जी आहे पोलीस पाटील पदासाठीची जाहीर केली जाईल. कोणकोणती गावं आहेत, गावांची नावं पाहू शकता. जवळजवळ 98-100 पर्यंतची गावं आहेत. 950 पेक्षा यामध्ये ही जागा असणार आहेत. पाहू शकता खूप जास्त या गावांनी आहे ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे पोलीस पाटील पदासाठीची. आपण पात्रता, त्याचबरोबर वयोमर्यादा, अभ्यासक्रम कसा असतो हे या अगोदर सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तरी सुद्धा डिटेलमध्ये आपण पुन्हा एकदा जाणून घेणार आहोत. दुसरी जी नोटीस आहे ही 22 डिसेंबरची, ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. प्रेस नोट यामध्ये पाहू शकता त्या अनुषंगाने माननीय विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील पदासाठी 100 बिंदू सरळ सेवा भरतीची बिंदू नमावली प्रमाणित करण्यात आली आहे. आणि या अंतर्गत 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय माजलगाव येथे पोलीस पाटील पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी आरक्षण सोडत हे निश्चित करण्यात आलं आहे. आणि याच्यानंतर अंतिम निर्णय 30 डिसेंबर 2025 रोजी घेऊन गावनिहाय अंतिम आरक्षण हे जाहीर करण्यात येईल आणि त्याच्यानंतर जाहिरात येईल, अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि त्याच्यानंतर परीक्षा जी आहे याची सगळी माहिती दिली जाईल. या पद्धतीने अधिकृत नोटीस ही जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेचे टप्पे पाहू शकता. कालावधी जो आहे वेळापत्रक 15 ते 20 डिसेंबर जाहीर नोटीस प्रसिद्ध केली जाते. 22 ते 26 डिसेंबर आरक्षण आक्षेप, त्याच्यानंतर निर्णय घेऊन अंतिम आरक्षण जाहीर केले जाईल 30 डिसेंबरला आणि त्याच्यानंतर जाहिरात ही उपलब्ध होईल. प्रत्येक गावाची नावं पुन्हा एकदा यामध्ये बीड विभागासाठीची ही जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 950 पेक्षा जास्त जागा असून जाहिरात ही जानेवारीमध्ये 100% उपलब्ध होणार आहे. जाहिरात ही आहे ही जानेवारीमध्ये येईल आणि त्याच्यानंतर बीड जिल्ह्याची जी अधिकृत वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट, या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची लिंक उपलब्ध होईल. आता पोलीस पाटील या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही 10वी 12वी पास इतकीच असते. त्याच्याबरोबर वयोमर्यादा ही पाहू शकता किती असते याबाबत सुद्धा जाहिरातीमध्ये डिटेलमध्ये विस्तारित माहिती लवकरच येईल. पोलीस पाटील पदासाठीचा अभ्यासक्रम जो आहे हा 10वी 12वीच्या दर्जाच्या समान असतो. सोप्पा पद्धतीचा असतो. मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण, अंकगणित आणि बुद्धिमत्ता, सोप्या पद्धतीचे प्रश्न यामध्ये सुद्धा विचारले जातात. तर यावर आपण डिटेलमध्ये अगोदर एक व्हिडिओ केलेला आहे. पोलीस पाटील पदासाठीचा भरतीसाठीची वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, तुम्ही चेक करू शकता. लवकरच पद भरतीसाठीची जाहिरात जानेवारीमध्ये जाहीर केली जाईल बीड जिल्ह्याअंतर्गत आणि अशाच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यासाठी पोलीस पाटील पदासाठीची भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे. लवकरच जाहिराती उपलब्ध होतील. तर अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.